मी ही निवडणूक प्रक्रिया चॅलेंज केलेली आहे. ज्या पद्धतीची निवडणूक ह्या राज्यामध्ये झाली आणि त्या बाबतीत जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संदिग्धता आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर इलेक्शन कमिशन त्यांच्या रूल्समध्ये बदल करतं आणि त्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी ते रूल्स बदलल्या जातात. ज्या 5% व्हीव्हीपॅट स्लिपच्या मोजणीचा नकार आता देऊन राहिलेला आहे. त्यानंतर EVM मशीनच्या माध्यमातून निवडणूक घेण्यासाठीच्या ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा अवलंब न करता ह्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे माझा जो स्पेसिफिक चॅलेंज जो आहे तो हेच आहे की आपल्या EVM मशीनद्वारे इलेक्शन कमिशनला निवडणूक घेता येते, मात्र ते घेण्यासाठीची जी प्रक्रिया कायदेशीर करणं गरजेचं होतं त्या प्रक्रियेला फाटा देत ह्या निवडणुका झाल्या. त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी आणि इथं फेर निवडणूक घ्यावी अशी माझी याचिकेमध्ये मागणी आहे. दक्षिण पश्चिम मतदारसंघातली ही तीच मागणी आहे का तुमची? हो. तुमची वेगळी याचिका आहे? नाही, जवळजवळ कॉमन याचिका आहे आणि कॉमन याचिकेमध्ये हाच मुद्दा आहे की EVM मशीनचा जर अवलंब करायचा असेल, कायद्याद्वारे ते निश्चित केलेलं आहे की EVM मशीन केव्हा करता येते आणि त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, त्याची प्रक्रिया काय असली पाहिजे आणि त्या प्रक्रियेचा कुठलाच अवलंब न करता EVM मशीनद्वारे ज्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहे त्या मुद्द्याला आम्ही चॅलेंज केलेलं आहे.